जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने नूतन पदाधिकारी निवड व जयंती कार्यक्रम नियोजन वार्षिक बैठक रविवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 2 वाजता घेण्यात आली। प्रारंभी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, मातंग समाजाचे अध्यक्ष सुहास शिंदे, विद्याधर पोटफोडे, सुरेश पाटोळे, समाधान आवळे, मुकुंद शिंदे, श्रीकांत देडे, राजू क्षीरसागर, आबा लोंढे, रमेश बोराडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ युवक उपस्थित होते। यावेळी सर्वानुमते खंडू बनसोडे यांच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली। यावेळी समाजातील ज्येष्ठ युवक यांनी समाजातील प्रश्न, मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने वर्षभर राबवण्यात येणारे कार्यक्रम, युवकांचे प्रश्न, मिरवणूक मार्गातील अडथळे यासह विविध विषयांवर चर्चा केली। यावेळी विनोद लोंढे, मल्लिकार्जुन कांबळे, विवेक डोलारे, साक्षांत लोखंडे, बंडू गवळी, सोहन लोंढे, गुड्डू शिंदे, रोहित खिलारे, रवी ढोबळे, तुषार खंदारे, सुधाकर पाटोळे, महेश लोंढे, शैलेश पोटफोडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यंदाची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात, आनंदात आणि शांततेत पार पाडण्याचा एकमुखी ठराव बैठकीत घेण्यात आला। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी खंडू बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल शहर जिल्ह्यातील मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। या प्रसंगी पीबी ग्रुपचे संस्थापक गौतम चंदनशिवे यांनी मोठ्या उत्साहात हार फेटा घालून सन्मान केला। साहित्यरत्न युवा प्रतिष्ठान घोंगडे वस्तीचे संस्थापक किरण क्षीरसागर, पाथरूड चौक येथील समाज बांधवांनी भव्य सत्कार केला। तसेच मधला मांगवाडा सावधान तरुण मंडळाचे आधारस्तंभ खंडू बनसोडे यांना मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाल्याने मंडळाच्या वतीने ढोल ताशाच्या निनादात, फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी महिला वर्गाने खंडू बनसोडे यांचे औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी आबालवृद्धांसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।